नमः प्रकृते भद्राये नियताः प्रणुता स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपला 26वा दिवस आहे। काल आपण यशसा आणि ज्वलंती या देवीच्या 2 नावांचं आणि त्यापासून तयार होणाऱ्या ओम यशसायै नमः ओम ज्वलंत्यै नमः या 2 नावाचं या 2 मंत्रांचं अध्ययन केलेलं आहे। श्लोक 124 ते 126 मध्ये ज्वलंती या नावाचं वेगळं महत्त्व सांगितलं आहे। आपल्या लक्षात असेल की आर्द्रा या पदाच्या नंतर आर्द्रा आणि ज्वलंतीं तृप्तांतर्पयंतीं या रुचेमध्ये आपण ज्वलंती हे देवीचं नाव आधी पाहिलेलं आहे। मग त्याच्यात आणि याच्यात काय फरक केला आहे तर त्या ठिकाणी ती 25 शिखा म्हणजे 25 ज्वालांनी युक्त अशी आणि योगदृष्टीने प्रमुख शक्ती 5 शक्ती आणि प्रत्येकीचे 5 गुण असा कुंडलिनी संदर्भात विशेष अर्थ आपल्याला त्याचा केलेला दिसतो। म्हणजे देवी कुंडलिनीच्या शक्तीच्या रूपाने दिसते। आणि कालच्या प्रवचनामध्ये यशसानंत ज्वलंती हे जे पद आलं आहे त्याचा अर्थ आपण भोक्तृशक्ती आणि भोग्याशक्ती, वैश्वानर अग्निशक्ती, क्रियाशक्ती, सोमशक्ती या दृष्टीने बघितलं। ते 6 प्रकारे विभागून विश्वामध्ये कसं काम करते तेही आपण पाहिलं काल, तर त्याचा त्याप्रमाणे अर्थ केलेला आहे। हा मंत्र इच्छित वस्तू प्राप्त करून देणारा मंत्र आहे। आज आपण देवज्युष्टा या नावाचा प्रभाव, महत्त्व, फल इत्यादी पाहणार आहोत। श्लोक 127 ते 130 यामध्ये हा विषय आला आहे। देवजुष्टामुदाराम आहे ना, यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम। तर देवजुष्टा बघणार आहोत आपण। या ठिकाणी असं म्हटलं आहे की देवानी म्हणजे भगवंतानी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने विष्णूने मला आनंदित केलं आहे आणि देवांनी माझी सतत उपासना केली आहे अशा त्या माझा म्हणजे ज्या देवांनी जिची उपासना केली आहे अशा त्या माझा म्हणजे लक्ष्मीच आश्रय करून इंद्रिये विषयांची स्थापना करू शकतात। आता इथं इंद्रिय त्यांच्या अधिष्ठात्री देवता या आपलं जे आत्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, चेतना जी आहे, संवित स्वरूप जे आहे त्या रूपामधल्या लक्ष्मीची कशी उपासना करतात असा विषय इथं घेतलेला आहे। आता या ठिकाणी जुष्टा म्हणजे काय तर कोणाच्या तरी संबंधाने आनंदित झाले आहे। कोणाच्या संबंधाने आनंदित झाले तर भगवंताच्या संबंधाने, हरी विष्णू भगवान याचा अर्थ म्हणजे याच्या संपर्काने, याच्या सहवासाने, याच्या संबंधाने मी आनंदित झाले आहे। तसा हरी या शब्दाचा आणखीन एक अर्थ इंद्र असा पण होतो। भगवान विष्णूंच्या साहचर्याने आणि इंद्राच्या भक्तीमुळे दोन्ही प्रकाराने अर्थ केला जातो। म्हणजे मला भगवंताचं साहचर्य आहे, मी त्याची अर्धांगिनी आहे आणि इंद्राने पण माझी उपासना केलेली आहे। इंद्राच्या भक्तीमुळे सुद्धा मी प्रसन्न झाले आहे, आनंदित झाले आहे असं लक्ष्मी इथं म्हणते। आता देवांनी तिची नेहमी सेवा केली आहे अशी देवी लक्ष्मी आहे। आता इथं आपल्याला असं वाटतं की कोणत्या देवांनी तिची उपासना केली? इंद्र, अग्नी, वरुण, यम, कुबेर यांनी केली का? तर तसं नाही आहे। हे कसं आहे, यामध्ये योगशास्त्र आहे। आपण बघितलं ज्ञान आहे, योग आहे, कुंडलिनी योग आहे, दर्शनशास्त्र आहेत। सगळ्या शास्त्रांच्या संदर्भात इथे वेगवेगळे अर्थ केलेले आपल्याला दिसतात। तर हे जे हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये योगशास्त्र आहे। तर इथं काय केलेलं आहे की जीवमात्रातील शक्ती म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये असणारी, किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणारी आणि सृष्टीमध्ये असणारी शक्ती यांचा योग साधायचा आहे।
आपल्या लक्षात आलं असेल की अध्यात्म हे कुठल्या तरी न दिसणाऱ्या देवाची उपासना सांगणारं शास्त्र नाही आहे, तर सृष्टीमध्ये ज्या शक्ती आहेत त्या आपण यांचा संबंध कसा आहे तो ह्या कोण चालवतात त्या परमात्म्याची ही उपासना असते. त्यामुळे पिंडी ते ब्रह्मांडी, यात पिंडे तत् ब्रह्मांडे आहे ना, यात ब्रह्मांडे तत् पिंडे. तर सृष्टीमधल्या ज्या शक्ती आहेत त्यांच्याशी आपल्या जीवमात्राच्या शक्तीचा योग साधायचा असतो. हे अध्यात्म आहे. दोन्ही शक्ती कशा आहेत? एकाच परब्रह्माच्या आहेत. निसर्गामध्ये शक्ती त्याचीच आहे, जीवामध्ये शक्ती त्याचीच आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे इथं देव या शब्दाचा अर्थ इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असं घेतलेलं आहे. जसं पुरुष सूक्तामध्ये म्हटलं आहे ना, कशापासून चक्षु सूर्य जायत चंद्रमा मनसो जातः असं म्हटलं आहे की नाही. तर त्याप्रमाणे त्या देवता आहेत. देवता याचा अर्थ मूळ स्रोत कुठला आहे. डोळ्याची देवता सूर्य आहे, कारण प्रकाशाशिवाय आपण पाहू शकत नाही. प्रकाश असल्याशिवाय आपले डोळे कोणतीही प्रतिमा आपल्या मेंदूवरती उठवू शकत नाहीत आणि मेंदू त्याची जाणीव घेऊ शकत नाही. त्यामुळे सोर्स असा जर अर्थ आपण घेतला की मूळ डोळ्यांचा दिसण्याचा सोर्स काय आहे? प्रकाश. प्रकाश कोणापासून येतो? सूर्यापासून. म्हणून डोळ्यांची देवता सूर्य. मनाची देवता चंद्र आहे, कारण मनाचा संबंध चंद्राशी आहे. चंद्रमा मनसो जातः असं आहे. ग्रहण देवता कुठली आहे? गंध कुठून आहे? कोणाचा गुण आहे? पृथ्वीचा. म्हणून नाकाची देवता ही पृथ्वी आहे. स्पर्शाची देवता वायू आहे, कारण वायूमध्ये स्पर्श आहे. वायूमध्ये रूप नाही आहे, पण वायूमध्ये स्पर्श आहे. त्वचेला स्पर्श होतो, म्हणून स्पर्शाची देवता वायू आहे. आता रस कशामध्ये आहे? निसर्गामध्ये. सगळं निसर्गाशी संबंधित आहे. इथं कुठलाही अंधश्रद्धेचा भाग येतच नाही. सगळं निसर्गातल्या शक्ती आणि आपल्या अंगातली शक्ती या संबंधीचं सगळं विवेचन आहे. आणि या दोन्ही शक्ती जोडून घेतल्यानंतर निसर्गामधल्या सगळ्या प्रकारच्या शक्ती आपण उपयोगात आणू शकतो. तेव्हा रसदेवता. रस कशामध्ये? पाणीमध्ये. पाण्याचा गुण कोणता आहे? रस. मग ते जे आहे रसदेवता आपली जिभेची देवता. जिभेने आपण रस घेतो, सगळी चव समजते आपल्याला, त्याची देवता आहे पाणी, जल. आता शरीर आणि सृष्टी असा यांचा अन्योन्य संबंध आहे. मग प्राणीमात्रांच्या अंतर्गत असलेल्या लक्ष्मीसाठी, लक्ष्मीच्या आनंदासाठी, आता इथं लक्ष्मी म्हणजे आपली चेतना, आपलं संवित, आपलं जिवंतपणा, त्यासाठी इंद्रियांच्या देवता इंद्रियांकडून कार्य करून घेतात. त्यामुळे लक्ष्मी आनंदित होते असं इथं म्हटलेलं आहे. सगळं रूपकात्मक आहे. नीट समजून घेतलं तर आपल्याला अतिशय आनंद मिळेल त्यापासून. आणि आपल्या लक्षात येईल की अध्यात्म हे कुठे असं न दिसणाऱ्या आकाशातल्या देवतेचं वगैरे असतं उपासना, आणि मग त्याचा दृष्टांत आपल्याला होतो आणि त्या देवता आपल्यासमोर येतात असं नाही. तर ह्या संबंध सृष्टीमध्येच जे अस्तित्व आहे भगवंताचं, परमात्म्याचं, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि ते बुद्धीने जाणून घ्यायचं आहे, प्रयत्नाने जाणून घ्यायचं आहे, साधनेने जाणून घ्यायचं आहे. आपल्या मनाची प्रगल्भता वाढवून ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा हे निसर्गातले देव आपल्या इंद्रिय विषयांशी कसे संबंधित झाले? तर मी आत्ता सांगितलं तसं की त्या शक्तींमुळे आपण हे सगळे काम करू शकतो. म्हणून, आणि त्याचं उत्तर लक्ष्मीने असं दिलं आहे की माझ्या आश्रयाने, म्हणजे चेतना असली तर निसर्गातल्या शक्तींचा आपण उपयोग करू शकतो. त्या दृष्टीने माझ्या आश्रयाने ते देव त्या इंद्रियांच्या विषयात प्रतिष्ठित झाले. माझ्या म्हणजे संवित म्हणजे लक्ष्मी, चेतना, जाणीव शक्ती ती आहे म्हणून हे इंद्रिय सगळे काम करतात. नाही तर हात हलवायची तरी ताकद असते का डेड बॉडीमध्ये? तेव्हा म्हणजे देवीची सेवा घडावी, तिचा सत्संग मिळावा, या हेतूने हे सगळे देव इंद्रिय विषयात येऊन राहिले आणि इंद्रियांना प्रेरणा देऊन त्या विषयात काम करून घेतात आणि लक्ष्मीची सेवा करू लागतात, असं या ठिकाणी अर्थ घेतलेला आहे देवजुष्टा. आणि त्यामुळे लक्ष्मी अर्थातच समाधान पाहिजे. आपल्याला आत्मतृप्ती मिळते ना. आपण जेवल्यानंतर छान रसमय पदार्थ खाल्ले
आपल्या आवडीचे पदार्थ खाल्ले की आपल्याला तृप्ती मिळते. म्हणजे कोण तृप्त होतं? जीवात्मा. तिथं काय आहे? संवित. तिथे काय आहे? जाणीव. तिथे काय आहे? ज्ञान घेण्याची शक्ती. त्यामुळे ती प्रसन्न होते असं म्हटलं. लक्ष्मी ही आत्मशक्ती आहे. या शक्तीकडून प्रेरणा घेऊन निसर्गातल्या शक्ती काम करतात. विविध शक्ती बरोबर आहे. आणि त्यांचं हे काम आत्मशक्तीच्या संतोषासाठी केलेलं असतं. कारण आपणच आपला उपभोग घेतो ना छानपैकी. आपण छान कपडे घालतो. का घालतो? आपल्या संतोषासाठी घालतो. छान दागिने घालतो. छान दिसायचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी मेकअप, हेअर डाय, अमुक तमुक सगळं करतो की नाही? कशासाठी करतो? आत्मसमाधानासाठी. म्हणजे ही आपण सेवा करतो आपल्या आत्मस्वरूपाची, असा इथे अर्थ घेतला आहे. त्यामुळे निसर्गातल्या विविध शक्ती मनुष्याच्या इंद्रियात वास करतात हे तर आपण बघितलंच. याचा अर्थ ते आपल्या आत्मस्वरूपाची सेवा करतात आणि त्याने ते आपली चेतना, आपली संवेद, आपल्या अंतर्गत असणारी लक्ष्मी आदी शक्ती प्रसन्न होते, असा याचा अर्थ होतो. पुढे असं म्हटलं आहे की त्यांच्यामध्ये विशेष परिवर्तनशीलता आहे. प्रकृती बदलत असते ना, ते परिवर्तन होत असतं. ते अचेतन अशा प्रकृतीचे असल्यामुळे माझी शुद्ध चैतन्ययुक्त क्रियाशक्ती घेऊन कान, वाणी, मन इत्यादींच्या विषयामध्ये ते वावरतात. डोळे वगैरे इंद्रिय देवतांनी कार्यासाठी स्वीकारलेल्या मला देवजुष्टा असं म्हणतात. म्हणजे कसं आहे, त्यांच्यामध्ये विशेष परिवर्तनशीलता आहे. नीट समजावून घेऊया आपल्याला तर यातला आनंद आपल्याला मिळेल. तर इंद्रिय कसे आहेत? जड आहेत, अचेतन आहेत आणि प्राकृतिक आहेत. हो ना. शरीर निर्माण कसं होतं आपल्याला माहिती आहे, गर्भाशयामध्ये. प्रकृतीचा भाग आहे सगळा. आता देवीच्या उपासनेसाठी इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांनी ती इंद्रिय स्वीकारली असं समजलं. मग काय झालं तर शुद्ध चैतन्यमय क्रियाशक्ती. काय इंद्रियांच्यामध्ये क्रियाशक्ती कुठून येते? चेतनेने. म्हणजे आपले हात हलवायचे असेल, आता मला बोलायचं असेल तर माझ्यामध्ये जिवंतपणा पाहिजे, चेतना पाहिजे. म्हणजे चैतन्ययुक्त शक्ती आणि ती त्या इंद्रियांच्याकडून क्रिया करून घेते. म्हणजे क्रियाशक्तीकडून ही चालना मिळते आपल्याला. आपल्यामध्ये क्रियाशक्ती आहे, चेतना आहे, इंद्रियांच्यामध्ये ताकद आहे, म्हणून आपण काम करू शकतो. म्हणून कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा, मन हे कार्य करतात. मनात तरी आपले विचार काय येतात बरं? आपण शांत बसलो डोळे मिटून तर मनामध्ये असंख्य विचार येतात की नाही? काय येतात? त्या ठिकाणी चेतना आहे, त्या ठिकाणी संवेद आहे, त्या ठिकाणी निसर्गातलं ज्ञान घेण्याची शक्ती आहे, क्रिया करण्याची शक्ती आहे. आणि मग एखादं काम ठरवून आपण मन इंद्रियांना चालना देतं आणि आपण काम करतो. ते अचेतन शरीर तर कुठलं काम करू शकत नाही, हे तर काही कोणी कोणाला सांगायला नको. आणि चेतन शरीर आहे पण क्रियाशक्ती नाही. अतिशय वृद्धत्वामुळे गलितगात्र झालेलं आहे. चेतना आहे पण इंद्रियांच्यामध्ये शक्ती नाही. तेव्हा जड इंद्रियांकडून चेतन क्रियाशक्ती काम करून घेते. आणि हे काम करून घेण्याचं कोणाकडे दिलं आहे? हे खातं कोणाकडे दिलं आहे? तर ह्या देवतांच्याकडे. म्हणजे सूर्य, आकाश, वायू, जल, पृथ्वी यांच्याकडे. मग आता त्यांच्या प्रेरणेने चेतनशक्तीचा स्वीकार जड इंद्रियांकडून केला जातो. हे कार्य करण्यासाठी काय लागतं आपल्याला? शुद्ध चैतन्यमय क्रियाशक्ती. त्याशिवाय आपण काम करू शकत नाही. म्हणून तिला देवजुष्टा असं म्हटलेलं आहे. जोडलेली आहे देवांशी. आपल्या अंतर्गत जी शक्ती आहे, आपण जे पाहतो ते सूर्यामुळे पाहतो, आपण जे ऐकतो ते आकाशतत्वामुळे ऐकतो, आपण जो रस घेतो तो आपमुळे घेतो, आपल्याला जो गंध येतो तो पृथ्वीमध्ये गंध आहे म्हणतो. वेगवेगळ्या फुलांमध्ये गंध किती असतो? हा सगळा पृथ्वीमधला गंध आहे. त्यामुळे क्रियाशक्ती जी आहे ती चैतन्यमय अशा क्रियाशक्तीकडून याचा स्वीकार केला जातो. आणि देव त्याच्यात ते देव आता देव म्हणजे लक्षात आलं असेल ना, आकाशातला देव नाही, निसर्गातले हे सगळ्या शक्ती आहेत त्या. तेव्हा त्या अर्थी देवजुष्टा असा शब्द वापरला. तर देवांनी सेवा केलेली आणि देवांनी क्रियाशक्ती म्हणून स्वीकारलेली अशा विविध अर्थाने
इथं देवजुष्टा असा शब्द वापरलेला आहे. भगवद्गीतेमध्ये जड आणि चेतन प्रकृतीचा उल्लेख आहे. गीता ह्यांना परा आणि अपरा प्रकृती असं म्हणते. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूता महाबाहो ययेदं धार्यते जगत. 7व्या अध्यायातले 4 आणि 5 हे श्लोक आहेत. म्हणजे पराप्रकृती अपराप्रकृती हे भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे. सांख्याला पुरुष प्रकृतीमध्ये 25 तत्व आहेत असं मानतात. हो ना. तेव्हा हे सगळ्या शास्त्रामध्ये आहे. इथे थोडं पोएटिकली सांगितलेलं आहे, थोडं काव्यात्मक सांगितलं आहे, थोडं रूपकात्मक असं सांगितलेलं आहे की आपले जे इंद्रिय आहेत ही इंद्रिय निसर्गातल्या त्या शक्तींचा जो मूळ स्रोत आहे त्या स्रोतांमुळे आपली इंद्रिय काम करतात. पण तरी जरी इंद्रिय असली, शरीर जर अचेतन असेल तर आपण काम करू शकत नाही. शरीर जर चेतन असेल आणि इंद्रियांच्यामध्ये जर ताकद असेल तर आपल्या हातून कार्य होतं. आता हा विचार केला तरी आपण मग निष्काम कर्म करू शकतो. अनेक प्रकारांनी आपण सगळी शास्त्र नीट अभ्यासली तर एकच सांगतात, पण विविध प्रकाराने आपल्याला समजून देतात. म्हणजे आपल्याला एका डोंगराच्या शिखरावर जायचं तर त्याला 4 दिशांनी त्याला जाता येतं की नाही. मग प्रत्येक दिशेला जो रस्ता आहे त्याच्यावरचे सगळे अनुभव वेगवेगळे असतात. हो, तसं जीवनामध्ये पण तसंच आहे ना. आपण वेगवेगळ्या प्रकाराने प्रकृतीने अनुभव घेत असतो आणि वेगवेगळी शास्त्र जरी वापरली तरीसुद्धा नेणार आहेत कुठे आपल्याला, त्या शिखरावरतीच नेणार आहेत. तिथे गेल्यावर सगळे कसे साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपे मिळाले, अवघे मिळवणी झाले एकची वस्तू, म्हणजे परब्रह्म झाले सगळेजण. कोणी योग मार्गाने येईल, कोणी ज्ञानमार्गाने येईल, कोणी भक्ती मार्गाने येईल, पण जाणार कुठे शेवटी त्या शिखरावर. मग तिथे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकार हे समजून सांगितलेलं आहे. पण गीतेमध्ये परा अपरा प्रकृती म्हटलेलं आहे. प्रकृती कशी आहे? अपरा प्रकृती कशी आहे? अचेतन आहे, क्षर आहे, झीज होत असते रोज आपल्या इंद्रियांची. आपलं हृदय झिजतं, आपल्या किडन्या झिजतात, आपलं यकृत झिजतं, डोळ्यांची ताकद कमी होते, नाकाची ताकद कमी होते, दात पडतात, खाण्याची ताकद कमी होते, बौद्धिक पण ताकद कमी होते, मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. हो की नाही. म्हणजे कशी आहे ती चेतनेकडून पराप्रकृतीकडून तिला ताकद मिळावी लागते. या निसर्गातले जे देवता आहेत, सोर्सेस आहेत, त्यांच्याकडून आपल्याला ताकद घ्यावी लागते. ती अपराप्रकृती अचेतन आहे. पराप्रकृती कशी आहे? चेतन आहे आणि तिच्यामुळे जगात चलनवलन क्रिया होत असतात. आपलं रक्ताभिसरण होण्यासाठी सुद्धा वायू नीट व्हावा लागतो ना. आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण जर व्हायचं असेल तर सगळीकडून रक्त व्हायला जागा पाहिजे ना, रक्ताभिसरण व्हायला. मग ब्लॉकेजेस झाले म्हणजे काय होतं? मग ऑपरेशन करावं लागतं. काम नीट होत नाही शरीराचं. मेंदूत कुठेतरी ब्लॉक झाला, मेंदू चालत नाही. हृदयात झाला, हृदय चालत नाही. हातामध्ये झाला, हात चालत नाही. तेव्हा ही अपरा प्रकृती जी आहे ना ती अचेतन आहे. चलनवलन क्रिया होण्यासाठी निसर्गातल्या या सगळ्या शक्तींची आपल्याला गरज असते, ते आपण घेतो चेतना असल्यामुळे. म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता ज्या आहेत, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, यांनासुद्धा चेतनता आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सगळीकडे चेतनता आहे ना. आपल्या सायन्सप्रमाणे सुद्धा ॲटम जो असतो त्याच्या भोवती जे परमाणू असतात ते फिरत असतात. ओके. न्यूट्रॉन, प्रोटॉन जे काय असतं तर ते फिरत असतं तसं. म्हणजे तिथे सुद्धा चेतना आहे, त्याशिवाय चलनवलन नाही आहे. चलनवलन असण्यासाठी चेतना लागते की नाही? आपल्याला दिसत नाही ती, पण त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांना सुद्धा चैतन्य आहे.
आणि हे चैतन्य लक्ष्मीच्यामुळे आहे. लक्ष्मी म्हणजे आदिशक्ती. आदिशक्तीमध्ये काय आहे? इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती. आदिशक्तीमुळे या तीन आहेत ना, इच्छाशक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे आणि क्रियाशक्ती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या क्रिया निसर्गामध्ये नियमाने घडतात. आपण पाहतो की उल्लंघन होत नाही सहसा. झालं तर डिझास्टरच होतं सगळा. नदीने सीमा ओलांडली की काय होतं? गावाच्या गाव वाहून जातं. तसं तेव्हा हे आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी यांना सुद्धा जे चैतन्य मिळतं ते लक्ष्मीचं आहे आणि तिच्यामधल्या क्रियाशक्तीचं आहे. क्रियाशक्ती आणि इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती तीन शक्ती आहेत. म्हणजे एकच शक्ती त्रिविध झालेली. इच्छा, ज्ञान, क्रियाशक्ती. आता लक्ष्मी कशी आहे? ज्ञान आणि क्रियात्मक आहे. आता सांगितलं की तिच्यात तीन शक्ती. लक्ष्मी म्हणजे इथं आदिशक्ती झाली, परमात्म्याची पराशक्ती. ती कशी आहे? इच्छा, ज्ञान, क्रियात्मक आहे. आणि कशी आहे दुसरं? त्या ठिकाणी संवेद आहे. संवेद म्हणजे जाणीव आहे, जाणून घेण्याची शक्ती आहे. जाणीव सगळ्या ठिकाणी आहे की नाही? आता एखादी मुंगी जर चालली असेल नाही, आपण तिच्या पुढे बोट ठेवलं तर ती रस्ता बदलते. म्हणजे तिच्या ठिकाणी जाणीव आहे की नाही की इथं अडथळा आहे, पुढे जायला नको, धोका आहे, म्हणून ती रस्ता बदलते. आता तिचा मेंदू केवढा, पण त्याच्यात सुद्धा ही संवेद शक्ती आहे ना. समर्थाने फार छान सांगितले, परनाळी पाहोनी उचले, जीवशक्ती विवेके चाले, मनुष्य होऊनी भ्रमले, अशी काय म्हणावे. आळीसुद्धा पुढचं पान जे आहे त्याच्यावर अर्धा अंग टाकते आधी, सुरक्षित आहे ना आपण बघते, मग पाठीमागचं अंग उचलते. म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी संवेद आहे. मेंदू एवढूसा असला तरी त्याच्यामध्ये हे संवेद आहे, जाणीव शक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, सगळं आहे. म्हणजे लक्ष्मी कुठे नाही असं आहे का? लक्ष्मीला पाहायला काही कुठे मंदिरात जायला नको किंवा कुठे तिचं असं समोर चित्र असायला हवं किंवा असं नाही. सगळ्यामध्ये ही चेतना, हे जाणीव आहे, संवेद आहे, तीच लक्ष्मी आहे. तुमच्या माझ्यामध्येही ती आहे. त्यामुळे शुद्ध संवेदमय आहे आणि ही शक्ती इंद्रिय देवता स्वीकारतात. इंद्रियांना त्याच्याकडूनच शक्ती मिळते ना, त्यांना कार्य करण्याची प्रेरणा देते. आता ते देव इंद्रियात राहतात. म्हणजे काय? तर त्या देवांच्यामुळे इंद्रिय काम करतात. म्हणून त्या कार्याच्या प्रेरणेसाठी डोळे, कान, नाक, वाणी, मन इत्यादी इंद्रियांनी स्वीकारलेली जी शक्ती आहे तिला म्हणायचं देवजुष्टा. या शक्ती सगळ्या 5 ठिकाणी जरी विभागल्या असल्या तरी 5 ज्ञानेंद्रियांच्या 5 प्रकारे ज्ञान घेतात. पण ते ज्ञान कळतं कुठे? शेवटी एकालाच कळतं ना. माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय, माझे डोळे दुखत आहेत, माझे कान दुखत आहेत, मला असं दिसलं, मला असं ऐकू आलं, मला ही चव लागली. कोणाला कळतं हे सगळं? एकच जो कोणी आत्मस्वरूप आहे त्याला हे कळतं ना. इंद्रिय भले वेगवेगळे आहेत. इंद्रिय साधन आहेत, करण म्हणतात त्याला. करण म्हणजे साधन, काम करण्याचं साधन असतं त्याला करण. आणि मनाला सुद्धा करणच म्हणलं. अंतःकरण आत आहे, ते दिसत नाही म्हणून. हे बाह्य आहेत, बाहेर आहेत ते दिसतात. अंतःकरणामध्ये आतलं जे साधन आहे ज्ञान घेण्याचं ते मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. पण हे सगळं कोणाला समजतं? जे आत्मस्वरूप आपल्यामध्ये आहे त्याला समजतं. आणि त्या आत्मस्वरूपाला चेतना, संवेद, जाणीव शक्ती, शुद्ध जाणीव, पराशक्ती, आत्मशक्ती, लक्ष्मी शक्ती अशी सगळी नावं त्याला आहेत. आता हा जो मंत्र आहे याचं चिंतन केल्याने काय होतं? तर सगळ्या इंद्रियांच्या देवतांच्यामध्ये सर्व शक्ती असणाऱ्या आणि अंतरंगात असणाऱ्या अशा मला म्हणजे लक्ष्मीला येतं. लक्ष्मी इंद्राला ज्ञान देते आहे हे लक्षात ठेवायचं. आणि हे सांगतंय कोण? अत्री ऋषी अनसूयेला ज्ञान देत आहे लक्ष्मीचं. तेव्हा असं चिंतन केलं की काय होतं? इंद्रिय सर्वार्थाने कार्यरत होतात. इंद्रियांची ताकद वाढते, सर्वार्थाने कार्य करण्याला सिद्ध होतात. पुन्हा बघा तोच विषय, विश्वातील शक्ती ही प्राणीमात्रांच्या अंतर्गत असणारी शक्ती आहे.
ह्या दोन शक्ती वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्या एकाच लक्ष्मीच्या शक्ती आहेत, तिच्यापासूनच प्रकट झाल्यात. त्यामुळे इंद्रियांच्या अंतरंगात असणाऱ्या लक्ष्मीला जाणायला लागतं आणि असं जाणून जो तिची उपासना देवजुष्टाम या नावाने करतो, त्याची सर्व इंद्रिय त्याच्यातील शक्ती पूर्णपणे उपयोगात आणू शकतात. मूळ शक्तीशी जोडलं जातं, त्यामुळे शक्तीची कमतरता भासत नाही. आता आपली इलेक्ट्रिसिटी जी आहे ती मूळ त्या संयंत्राशी जेव्हा जोडली गेलेली असते तेव्हाच आपल्याला सारखा 24 तास वीज पुरवठा होतो. तिथे खंडित झाली की आपल्याकडे वीज पुरवठा होत नाही. तसं मूळ विश्वातली शक्तीच आपल्याला मिळावी लागते. मग ती शक्ती सतत मिळत राहिली की आपली इंद्रिय कार्यरत राहतात, शक्तीची कमतरता भासत नाही आणि तिचा उपयोग करून घेण्याला पण काही अडचण येत नाही. म्हणून ही सर्व शक्ती प्रदान करणारी लक्ष्मी आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. मनुष्याने जर आपलं शरीर कार्यरत ठेवलं नाही तर त्याला विविध आजार होतात. त्यासाठी हल्ली योगासनांचं प्रसार खूप झालेला आहे. कितीतरी जण योगासनं शिकवत असतात आपल्याला. केवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत, हजारो लोक ते योगासनं रोज करत असतात. का तर आजारापासून बचाव होण्यासाठी. कारण त्या अवयवाला मग प्राणवायूचा पुरवठा होत नाही, शरीर हललं नाही की, किंवा जास्ती पुरवठा होतो. जेव्हा आपण तृप्तापदाचं जेव्हा आपण विवेचन केलं तेव्हा लक्ष्मी काय करते, प्राणांच्या साह्याने नाड्यांना रस पुरवते. म्हणजे मूळ शक्ती प्राणशक्ती, तिचा योग्य पुरवठा सगळ्या इंद्रियांना झाला पाहिजे. आणि हे काम प्राणशक्तीला जाणलं तर नीट करता येतं. म्हणून या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की ती देवजुष्टा आहे. म्हणजे त्या इंद्रियांच्या शक्ती जे मूळ निसर्गामध्ये स्रोत आहेत त्यापासून मिळतात. शिवाय त्यांचं कार्य करायला शरीरामध्ये, जीवशरीरात कोणत्याही शरीर असो, चेतना लागते. ती लक्ष्मी असते. त्या चेतनेच्या प्रेरणेने आपली इंद्रिय सगळी काम करतात. म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता लक्ष्मीची सेवा करतात. तेव्हा शरीर स्वास्थ्य मग नीट राहतं, शरीर कार्यक्षम होतं. मग पैसा, सन्मान, प्रतिष्ठा सगळं मिळतं आणि मानसिक आरोग्य पण मिळतं. प्रसन्नता टिकून राहते. म्हणून देवजुष्टा या पदाचा 2 प्रकारचा अर्थ या श्लोकातून केला आहे. कोणता केला आहे? एक, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता ह्या लक्ष्मीची सेवा करतात. त्यांच्या सेवेमुळे लक्ष्मी आनंदित झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे हे जे चैतन्य आहे त्या चैतन्याची जी शुद्ध ज्ञानक्रियात्मक संविन्मय शक्ती आहे ती शक्ती इंद्रिय देवता स्वीकारतात आणि त्यांना कार्य करण्याची प्रेरणा देतात. ते देव इंद्रियामध्ये राहतात असा दिलेला आहे. म्हणून तिला देवजुष्टा असं म्हणतात. आता इथं ओम देवजुष्टाये नमः असा मंत्र तयार होतो. त्या जपाचं फल म्हणजे काय? अर्थातच इंद्रिय कार्यक्षम होतात. इंद्रियांना प्राणवायूचा व्यवस्थित पुरवठा होतो. हे योगशास्त्र म्हणजे योगासनं जरी आपण केली, कोणाच्याही मार्गदर्शनाखाली, तज्ज्ञ माणसाच्या, तज्ज्ञ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण योगासनं केली तरीसुद्धा आपल्याला हे माहिती पाहिजे की कुठून हा आपल्याला सगळ्या शक्तींचा पुरवठा होतो. तर या निसर्गातल्या शक्तींपासून होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यामुळे त्या शक्तींशी आपल्याला जोडायचे. त्या शक्ती ह्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता आहेत आणि त्या आपल्यामध्ये असणाऱ्या चेतनेच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या इंद्रियांच्याकडून काम करून घेतात. असा देवजुष्टा या पदाचा अर्थ होतो. आता आपण इथे थांबू. उद्या आपण उदारा, देवजुष्टाम उदाराम असं आलं ना श्रीसूक्तामध्ये, तर उदाराचं आपण उद्या विवेचन बघूया. थांबू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती.
हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.